हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आता तुम्ही म्हणत असताना चष्मा बिष्मा घालून कुठं चालली आहे? तर माझ्या धीराचं लग्न आहे. माझा धीर म्हणजे यांचा एकदम बेस्ट फ्रेंड आणि जिगरी मित्र. तो माझा धीर म्हणजेच सख्या भावाहून पण जास्त आमचं नातं आहे. सो मी आता चाललेले आहे त्यांच्याच लग्नाच्या शॉपिंगला. तर मला घ्यायची आहे साडी आणि आता मला साडी कशी घ्यायची त्या डोक्यामध्ये शिस्त आहे माझे. कशी घेऊ तर मी दाखवते तुम्हाला की मी कशी साडी चॉईस करणार आहे. काय आता आम्ही डायरेक्ट जाणार आहेत साडीच्या दुकानामध्ये. तर डुगीला आम्ही झोपी लावली, घरी आई आहे तिला सांभाळायला. आणि तोपर्यंत म्हणलं मी जाऊन येईल नगरला. आणि उन्हाच्या म्हणजे ऊन लय असतं ना. आता वाजलेत सकाळचे 10. सो आम्ही लवकर चाललोय उन्हाच्या आधी, कारण दुपारी तर आपल्याला जायची ताकद नाही, कारण दुपारी खूप जास्त टेम्परेचर मध्ये ऊन असतं. तर चला स्ट्रेट येऊन. तर आम्ही सकाळी घरून निघलो, तुम्हाला दाखवलं मी आलो. आता एवढी भूक लागली, आम्ही नाश्ता सुद्धा केलेला नाही. कारण घरी जर मी नाश्ता करत बसले असते तर तिथंच माझा वेळ वाया गेला असता. त्यामुळे आता आम्ही आलेलो आहेत नाश्ता करायला. तर चला आधी पेट पूजा फिर काम दूजा. चलो आता काय ऑर्डर करू बघूया. लय दिवसांनी बाहेरचं खायचं म्हणल्यावर वाव अशी फिलिंग. आता मी हँड वॉश करते. झाला का हँड वॉश? तर आता मी मारते पावभाजीवर ताव. माझी पावभाजी बघून असं माझ्या तोंडाला पाणी आलंय. मला कंट्रोलच व्हायना. मी तर म्हणते किती दिवस झाले असं मी पावभाजी खाल्ली नाही बाई. घरी पावभाजी बनवण्यात काही मजा नाही, पण बाहेरच्या पावभाजी खाण्यात मजाच वेगळी. इकडे बघा सगळा डोसा संपून मोकळे झाले. माझी पावभाजी उस्तर तर सगळा डोसा खाल्ला आणि आता लगेच घाई करायला आवर 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 आवर. हो, कसं वाटतंय डोसा खाऊन? बघा ना असे धुंद झालेत ना डोसा खाण्यामध्ये. किती खाऊन किती नाही असं झाले. पावभाजी नाही खायची का? का बरं? हा, पाव फुगत पोटात आणि डोसा नाही फुगत का? डोशाचा डबल डोसा होतोय माहितीये का तुम्हाला? हा, टोपी नाही काढायची काय आज? ऊन लागत मी कुठं सावलीत ऊन लागत आहे. पंखे चालू तरी ऊन लागत आहे त्यांना. लय अवघड आहे. तर चला, तर मी खाते आता पावभाजी. माझ्या तोंडात असं पावभाजी भजी म्हणते मी. पावभाजी खाल्लीत का कोणी? तर माझा आवाज कमी येतोय का? वाव अशी पावभाजी. तर मी आता संपवते पावभाजी. तोपर्यंत बाय बाय. मग काय बाई, बघायला लागले साडी. हा कलर तर मला लय आवडला होता. किती सुंदर आहे बघा ना हा कलर. एकदम असा मोरपंखी कलर आहे, असा फिरतोय. जांभळा पण आहे त्याच्यामध्ये आणि एवढं सुंदर सूत आहे ना. मला तर वाटतं तुम्ही पण घ्या. आणि ह्याची ओळख मी ना कशी माहिती का, त्यांना फोटो दाखवला होता आधी आणि त्याच्यावर असे सोनचापाचे फुलं होते. तर ते म्हणले हा ही साडी आहे आमच्याकडे नाही का. तर ही कॉटन टाईप सूत आहे ह्या साडीचं. मला तर एवढी आवडली ना. माझ्या नणंदबाईने घेतलेली होती, त्यामुळे मी म्हणलं मला पण घ्यायची ही साडी. तर मी सारखं अंगाला लावून बघत होते. म्हणलं मी काळी आधीच. पिलेश पापा म्हणते अरे तू काळी, तुला शोभन तसाच रंग घे नाही का. तरी मी लावलं बघत होते. म्हणलं नाही बाबा मला तर हाच रंग घ्यायचा आहे. तर मी लगेच बघितलं तर बघे हा माझा नखरा. हे बघा कशी दिसते मी छान. पिलूष पप्पा तर असे येडे झाले होते. नुसतं आले बरोबर म्हणलं लगेच आता ही ग्रीन साडी. त्याच्यानंतर बघा ही कोणती, ही मरूम साडी. मरूम कलर आहे हा. मला तर हा कलर लईच भारी दिसत होता, एकदम उठून दिसत होता. तर मी 4 वेळा आरशात वाकू बघत होती. ते आरसा सुद्धा मला कटाळला होता. आरसा म्हणत होता काय बाबा हिचं लय अवघड आहे रे. जस काय स्वतःला ही माधुरी दीक्षित समजायला लागली. 4 वेळाच नसता लावलं बघत ही साडी. तर मी म्हणलं हीच द्या मला साडी. ती बाई सुद्धा कटाळली होती. साडी दाखवणाऱ्या मॅडम म्हणल्या बस बाबा धन्य हो तुमच्या समोर कोमल मॅडम म्हणे नाही का. तुम्ही ब्लॉग बनवताना कसं काय हे करत असताना काय माहिती बा. आम्हाला जेवढं परेशान केलंय, लोकाला किती परेशान करत असताना. म्हणलं नाही हो मी नाही परेशान करत. मग नवऱ्याला बी असंच परेशान करत असताना. म्हणलं हा आधीच नवऱ्या तोंडावर 12 वाजले, त्याच्यामध्ये मी साडी बघता 4 वेळा साडी अंगाला लावून बघ आणि 4 वेळा इकडून बघ तिकडून बघ हेच चाललं होतं. ती बाई मा प्रश्नाला एकदम कटाळून गेली होती. ते म्हणे अहो मॅडम काय नाही, तिचा भुंडा बिंडा नाही निघत, तुम्ही नका टेन्शन घेऊ. म्हणलं हे काय हे दोरे निघायला लागले. म्हणलं आत्ताच काय खरे. मग आता त्यानंतर बघितली सासूबाईंसाठी काठपदर साडी. म्हणलं लग्नात तरी एखादी चांगली चुंगली साडी नको घालायला. तर म्हणलं हे बघा कशी. तर हे म्हणले नको मला नाही आवडत, येऊन निळा रंग नको घेऊ. मी तर नुसतं असं मला डोक्यात असा गणगण चालला होता बाबा काय करू काय नाही घेऊ.
की नको घेऊ घेऊ की नको घेऊ, एकदम कन्फ्युजन होते. त्या म्हणल्या बाई नको खुलू आहे बाई, सगळी साडी नको खुलू आहे बाई, मला नुसता गाड्या घालायला लावी ती, आल्यापासून नुसता साड्या खुलू खुलू बघती ही कोमलबाई. मग मी मनात म्हणलं काय नाही हो, आता साडी खोलल्याशिवाय आहे का, बघावं तर लागेनच. हे बघा माझ्या तोंडावर कसे 12 वाजलेत. त्या बाईला असं कटाळून टाकलं होते मी. एक साडी अंगावर घेऊनच बसलेली होती, कारण ती साडीच मला लय आवडलेली होती. त्यामुळे म्हणलं काय करावं काय नाही, साडी अशीच जाऊ काय ना विधूनच घालून. ते बघा काढू वाटत नव्हती, म्हणले काढा आता दुसरी साडी लावून बघा. लगेच निळी साडी, आता ही कशी दिसते मला कमेंट करून सांगा बरं. मग काठपदर साड्या मला छान वाटतात की प्लेन साड्या भारी वाटतात कॉटनच्या. आता हे बघा ह्या साडीचं मी सूत बघत होते, म्हणलं नाही का सुती साडी पाहिजे होती मला, पण 3,500 2200 रुपये 2500 रुपयेपासून सुरुवात होती त्या सुती साड्यांची. तर मला तर लय आवडतात सुती साड्या. पण आता नेक्स्ट टाइम मी सुती साडी 100% घेणार. आता मी घेतली होती ती बी सुती टाईपच होती, कॉटनच आहे ती बी सुतीच आहे, एकदम अंगाला चिटकून जाते तशी, पण काठपदर सुती एकच नंबर दिसते. मग मी बघितली आता गुलाबी साडी अंगाला लावून, तर गुलाबी साडी बी 4 वेळा ते आरसा बी कटाळला होता. ती पलीकडची बाई मी मला वाकू वाकू बघायला लागली होती. हे बघा ही घेऊ का ती घेऊ. पिलूच पप्पा मध्ये अरे बरं झालं बाबा तू काळी ये, नाही तर तू काय केलं असतं, थोडीफार गुरी असते सारा दुकान घरी घेऊन गेली असती. तर मी म्हणलं ती दाखवा, ती बघा ती. हा तर म्हणलं याच्यावर जरा मोठी फुले येते ना, ही जांभळी साडी. पण काळ्या माणसाला जांभळा रंग कसा दिसतो, तर काळ्या माणसाला सुद्धा फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा कलर मला भारी दिसेल, कारण बी पॉझिटिव्ह विचार करायचा असतो तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. मग मी म्हणलं ही घेऊ का ती घेऊ, ती घेऊ का ही घेऊ. मी म्हणलं मला बॉटल ग्रीन कलरवर लई माझं मन चाललं होतं, पण पिलूच पप्पा म्हणले अरे ही घे मोरपंखी. मी म्हणलं कशी दिसते सांगा आता. ते मला लई वेळची म्हणत होती तू मोरपंखी साडी घे. तर मग मी मोरपंखी साडी बघितली, परत 4 वेळा बघितलं, म्हणलं माझ्या स्किन टोनला मॅच होऊ राहिली की नाही, नाही काय मी सारखं बघत होते तोंडाला होती का माझ्या स्किन टोचलं. मग आलो आम्ही ब्लाऊज बघायला, स्किन टोनला तर माझी एकदम परफेक्ट मॅच झालेली होती. मग ही साडी दिसते का, ही बघा ही ती सासूबाईंसाठी घेतलेली, सासूबाईंसाठी साडी आहे बरं काय, नाही ही माझी आहे आणि ती ही सासूबाईंची आहे आणि खालची माझी. मीच कन्फ्युज झाली आमच्या दोघीतून साडी माझी आहे कोणती. मग आता ह्या दोन्ही साड्यांवर मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घ्यायची होती. मग मी मॅचिंग करत होते, याच्यावर गुलाबी ब्लाऊज आणि त्याच्यावर होते त्या साडीवर गुलाबी फुलं होते. म्हणलं होतंय का मॅचिंग, नाही का. तर बघितलं तर होतंय मॅचिंग, पण एवढे महाग ब्लाऊज, 1000 रुपयाला एक ब्लाऊज. म्हणलं बाया घरी 200 रुपये शिलाई देऊन ब्लाऊज शिलून कशाचं 200 रुपये बाई, आजकाल काय थोडे झालेत काय महाग ब्लाऊज, लय महाग आहेत बाई ब्लाऊज. हे बघा त्याच्यावर एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली आहे, बघा याच्यावर एकदम परफेक्ट मॅच होत होतं, पण ते ब्लाऊज लय महाग आहे. ते महाग म्हणताच मी लगेच ठेवून दिला ब्लाऊज. म्हणलं नको बाई मला एवढा महाग ब्लाऊज, नाही का ते आपलं त्याच्यावरचं शिवलेलंच बरं. पण ते बिचारी मला दाखवत होती ही घे ते घे कोमल मॅडम, हे ब्लाऊज घे ती ब्लाऊज घे. ती स्वतः कटाळली होती, काय निरीक्षण करू बघती. ते 1-2 असं थोडंफार तर मागं पुढं असतेच ना, एकदम परफेक्ट कलर थोडी भेटतोय सांगा बरं तुम्ही. आता बघा मी लगेच लावून बघायला लागले ब्लाऊज कसा दिसतोय, मला कमेंट मध्ये सांगा. भारी दिसतोय की नाही माझ्यावर हा राणी कलर. आणि त्या राणी कलरचे फुलं असल्यामुळे त्याच्यावरती एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये मॅच होऊ राहिलाय बरं का. मोरपंखी साडीवरती फुलं आहेत ना त्याच्यावर एकदम परफेक्ट चाललाय तो. त्यामुळे म्हणलं मला घेऊ द्या, नाही का. तर त्या म्हणल्या, मी म्हणलं याच्यापेक्षा भारी असेल तर म्हणलं दुसरा द्या. नवरा असा वैतागलाय ना, नवरा म्हणतोय बास कोंबली तुझ्यासोबत मी परत काही येणार नाही. मी म्हणलं तुमच्या आणि थोडी असतंय, पॅन्ट शर्ट घेतलं की झालं. तसं आमच्या बायांचं कसं असतं, 4-4 तास ही साडी बघ ती साडी बघ, यो रंग कसा दिसतोय त्यो रंग कसा दिसतोय. तुमच्या आणि थोडी घेतलं पॅन्ट शर्ट की 2 तासात लगेच निघलं. आम्हाला तर 4-5 तास लागतात बाई साडी घ्यायला. आता सगळ्या बायकांना माहितीये. मी म्हणलं माझा नवरा काय माझ्यासोबत परत येत नसतो बाई साडी घ्यायला. मी तर म्हणलं असे बोर झाले ते खुशाला उठून निघून गेले. म्हणलं तू साडी घेत बस बाबा, मी काही येणार नाही तुझ्यासोबत परत. एवढे कंटाळले ना ते म्हणे अरे त्या बाईला तू परेशान करून टाकले, त्या मावशीचं तोंड बघ कसं झालंय, पार ते येडा झाल्यात म्हणे तुला यो ब्लाऊज दाखवू का त्यो ब्लाऊज दाखवू. त्याच्यावरच त्या कन्फ्युज झाल्यात. कोणतं सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं मला असलं गिराईक आलं म्हणत असन ती बाई. आता मी तरी काय करू बरं तुम्हीच सांगा. मी एकदम अशी कन्फ्युज होऊन जाते. मी जर गेले ना कपडे घ्यायला तर मला डोकं पूर्ण असं सादळून जाते, पूर्ण मग डोकं बंद पडून जाते. हे घेऊ का ते घेऊ, मला पूर्ण असं हँग होते मी, नाही का. माझ्यासोबत येणारा माणूस सुद्धा कटाळून जाते. नेमकं काय करावं या कोंबलीचं, कपडे घेते का मजाक करते म्हणे, नाही का. सारं दुकान कपडे घेऊन घरी जाते, पण हिचं काय मिसमॅच व्हायना, नाही का. तर हे बघा मी म्हणते याच्यावर हे आहे का परफेक्ट, तेच आहे का. व्हाईट ब्लाऊज कोणता चांगला दिसतोय त्याच्यावर कॉन्ट्रास्टला. मग त्यामध्ये अहो ही तुम्ही आधी परकर तर घ्या, ते परकर ठेवून द्या, त्यानंतर तुम्हाला दाखवते. मग आता मी म्हणलं आम्हाला अजून 2 परकर द्या. ते म्हणे बाई तू अगं तू एक तर बघ आधी ते ब्लाऊज तर बघ. मी म्हणलं हे बघा ही माझी सासूबाई साडी कशी. मी तर 4 वेळा त्या साडीला बघत होते, कारण मी तर मला असा विचार आला होता बाई म्हणलं आवडेल का नाही माझ्या सासूला. मग मी म्हणलं ते बघा परकर बी घेतला. म्हणलं सासूबाईला परकर नको का मॅचिंग, म्हणून सासूबाईला परकर सुद्धा घेतला मॅचिंग त्या साडीवर, नाही का. तर म्हणलं माझ्यासाठी बी 2 परकर घेते माझ्या साडीवर मॅचिंग म्हणून, नाही का. एक मी बॉडी फिट परकर घेतला ज्याने की नाही का असं जागामागा दिसत नाही त्यामुळं. तर आता हे बघा
हे लय भारी काष्टा होता. आता लहान मुलींचा काष्टा आहे, 5 ते 10 वर्षाच्या मुलींपर्यंत तो काष्टा आहे. मी म्हणलं बाई माझ्या डुगीला, ते म्हणले नाही हो, 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलींसाठी नाही आहे काष्टा, नाही का, तुम्हाला शिवून घ्यावा लागेल. तर मी म्हणलं बरं. माझी पोरगी थोडी चालायला लागली ना, मी पण सेम टू सेम असा काष्टा घेईन, नाही का. तर पिलूष पप्पाला म्हणलं चला ना, मी माझ्यासाठी, मी त्यांना म्हणलं माझ्यासाठी आहे का दाखवा ना. ते म्हणले नाही हो, तुमच्या मापाचे नाही, तर तुमच्या मापाचे आहे, पण तुम्हाला काय करावं लागेल, साडी घ्यावं लागेल आणि मग शिवून घ्यावं लागेल. मग बिलिंग मशीनवर आलोच आता बिल करायला. तर आहे बघा, पिलूष पप्पाला टेन्शन आलंय बरं का, किती बिल होते आणि किती नाही बघू राहिले ते बघ कसं हसत येते. म्हणतात, मी म्हणलं टेन्शन नका घेऊ, अर्धे पैसे मी देते नसेल तर, नाही का. ते मला म्हणले आहेत माझ्याकडे 4,000, पण माझ्याकडे बी सेव्हिंग केलेले थोडेफार पैसे होते, मग मी पण त्यांना अर्धे पैसे दिले. तर बिल झालेलं होतं 4-4.5 रुपये बिल झालेलं होतं. तर हे बघा आता विचार करू राहिले तर आहेत म्हणतात, आहेत असं. आता म्हणतात बस भाऊ बस, तो असं शॉपिंगला येणारच नाही, फुल कटाळे तोंड ते ना, असं पार 12 वाजले तोंडावर, आणि त्याच्यामध्ये वरती उन्हाचा कार होता. आणि आता आम्ही घेतले तर बघा बिल, किती मोठं बिल आलंय. मी तर म्हणते अजून थोडा वेळ राहिले असतं, अजून 10-1 हजार शॉपिंग मी सहज केली असती. आणि दिले आता माझ्या हातात मोठी पिशवीचं गठोडं दिले. तेवढ्यात आता आम्ही चाललो. त्यांना म्हणलं थँक्यू बरं का, तुम्ही आम्हाला लई चांगली मदत केली. हे बघा सनाटच निघले बाबा, 1 मिनिट सुद्धा माणूस इकडं तिकडं बघितलं नाही का, थांबला नाही. म्हणजे शॉपिंग झाली, आता सुसाटच पळाली लगेच. अरे जाऊ दे रे, मला सरको मेरे बायको ने मेरे को बहुत परेशान किया. मग तेवढ्यात मी बाहेर आले, तर लगेच आता म्हणलं चला बाबा जाते. लगेच आले ते चेकिंगवाले, ते म्हणले मॅडम आधी बिल दाखवा, बिल दाखवल्यानंतरच आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन देऊ, नाही का. मग त्यांनी काय केलं, लगेच माझ्या पिशवीमध्ये बिल चेक केलं, कोणते कोणते कपडे घेऊन चालले. त्यांना वाटलं हो, म्हणलं तुम्हाला काय भरोसा नाही का माझ्यावर, मी काय चोरी बिरी करणार आहे काय, म्हणलं हां एवढा उन्हाचा कार आहे, म्हणलं जाऊ द्या भाऊ मला, तुम्ही काय माझ्या पिशव्या चेक करत बसले, म्हणलं तुमच्याकडे यावा का नाही परत, म्हणणं हां आले बरोबर खुशाल बाहेर जावा का लगेच चेक करायला लागले पिशवी बघा. मग तेवढ्यात माझे फॅन भेटले, त्या म्हणजेच आपल्या दुकानाचा स्टाफ होता. त्या म्हणल्या मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तुमचे ब्लॉग बघतो, आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि आम्ही रोज तुमचे व्हिडिओ पाहतो, आणि मला तर विश्वासच बसत नाही की तुम्ही आलात म्हणून, नाही का. आता इथं काय आहे ना, त्या जे बोलत होत्या त्याचा मला व्हॉइस ओव्हरच द्यावा लागलाय, कारण तिथं त्यांचा आवाजच येत नाही आहे, कारण दुकानात एवढा कल्ला होता आणि मी माईक घेऊन गेलेले नव्हते. त्यामुळं हा सगळा विषय झालेला आहे. त्यामुळं म्हणलं चला, म्हणलं मी आता व्हॉइस ओव्हरच द्यावा, नाही का. पण त्या एवढ्या खुश झाल्या मला बघून, मला पण खूप आनंद झाला. म्हणलं असंच प्रेम तुम्ही देत राहा, म्हणलं ना. जे कोणी चॅनलवर नवीन असते त्यांनी कमेंट करत जा, लाईक करत जा, म्हणजे मला कसं एकदम भारी वाटेल, नाही का. तर म्हणलं आता नेक्स्ट टाइम, त्या म्हणलं रेश्माताई दीदी कशी आहे, रेश्मा राठोड बरी आहे का, म्हणलं हो ती पण मजेत आहे. नेक्स्ट टाइम आम्ही दोघी येऊ म्हणलं, नाही का शॉपिंगला. ते बघ ते पिल्लूचे पप्पा कुठे येते, यांना सापडायला लागले. अहो कुठे तुम्ही, म्हणलं. तर ते बघा अतिशय गरम झालेली आहे गाडी. मम्मीच्या फोनवर फोन येऊ राहिले, तर निघतो आम्ही आता. कुठे गेले, गाडी काढून उभा राहिलेत पुढे. हे बघा ठेवलंय आता शॉपिंगची बॅग, त्याच्यामध्ये वाजलेत तोंडावर 12, आणि आता मला चला घरी. लय अवघड आहे, लय मजा आली बाई, आज लय शॉपिंग केली. बघा कसं आहे आमचं नगर, आय लव्ह माय नगर. आमच्या नगर मध्ये पण खूप मोठे मोठे दुकान आहेत भो. आमचं नगर काय बारीक शहर नाही, एकदम मोठं नगर शहर आहे. अशा मोठ्या मोठ्या सोन्याच्या दुकान आहेत इथं. किती ऊन आहे पिलूष पप्पा, लय सारं ऊन आहे. असं थंड थंड गार गार काही खाऊ वाटले. तर मी घेते बाई डोक्यावर, लय ऊन लागत आहे. अशी गुंडाळून घेते तोंडाला, सनग्लासेस लावून घेते, चष्मा लावून घ्यावा लागेल ना, लय ऊन लागत आहे. नाही तर डोळे बिळे सगळेच काळी पडन मी. हा पार्लर मध्ये उद्या जाईन, आता आज नाही जाणार पार्लर मध्ये. ब्लाऊज फिटिंग करायला पण जावं लागेल मला, नाही तर कोमलताईकडून फिटिंग करेल. नाही पार्लर मध्ये जाना तर बहुत गरजे का आहे मेरे को. काही लग्न कार्यालय असलं, लग्न असलं की मुलींना काय महत्वाचं असतं, पार्लर. आता हे पण जाते दाढी कटिंग करणार, मग म्हणतात त्याला काय केसांना शेप, फेशियल आहे का नाही हो. असं नाहीये की मुलांना मेकअप नसतो, मुलांना पण भरपूर मेकअप असतो. उन्हाचं तापमान एकदम कडक, ते तरी बरं झालं आम्ही सकाळी लवकर आलो होतो म्हणून ही शॉपिंग झाली, नाहीतर आज शॉपिंग पॉसिबल नव्हती.
ऍक्च्युली ना पिलूचे पप्पा मला म्हणले कोमल लग्नामध्ये जास्त झाकपाक दिसू नको, एकदम सिंपल सोरवळ मेकअप कर. म्हणून मी मेकअप करायला तर जाणारच आहे पार्लर मध्ये. मग मला हेअरस्टाईल वगैरे साडी जरी सिंपल असली तरी मेकअप प्रॉपर आणि हेअरस्टाईल प्रॉपर असली पाहिजे, तेव्हाच मी भारी दिसेल. हा, ज्वेलरी सगळं काही. तर बघू आता. मला पण जास्त झाकपाक नाही आवडत, जास्त पण असं ओव्हर नकोय करायला, आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. भरमसाठ ऊन वाढलेले. आईंचा फोन आला होता घरनं, डुगी उठलेले आहे, डुगीसाठी कलिंगड घेऊन जायचं आहे. सारडा कॉलेज जवळचा कोणता चौक आहे पिलूस पप्पा? हा, ओ मामा बीच में कहा रे, सरको ना. हे आमच्या नगर शहराची बस आहे, AMT, पुण्याची PMT. सिटी बस होती, सिटी बस, नगरची सिटी बस. एवढ्या उन्हात लोक कसं काय बाहेर फिरत असते ना, आज कळालं मला. तर मग आता जाता जाता डुगीसाठी घ्यावा असे मस्त उन्हाळ्यामधले लाल लाल जरीत असे टरबूज. तर आता आम्ही टरबूज घेत आहोत. कशा आहे टरबूज बघा, एकदम सेंद्रिय टरबूज म्हणतात त्याला. किती मोठाले टरबूज आहेत बघा, एवढे टरबूज तुम्ही बघितलेत का? आणि ते वरचे टरबूज तर त्याच्यापेक्षाही मोठे आहेत. हे बघा एकदम बंपर, एक ड्रम एवढा एक टरबूज. पाण्यावाला नारळ आहे एकदम. तर आता म्हटलं चला नारळ पाणी पिलं बघा. छडको छडको. आता आईंना दवाखान्यात घेऊन येणार आहेत, त्यामुळे आता त्यांना परत नगरला यायचं, त्यामुळे ते झालेत एकदम बोर. आणि म्हटलं आपल्याला एनर्जी बूस्ट म्हणून आता प्यायचंय, म्हटलं तर नारळ पाणी. आता माझी एनर्जी डाऊन झाली साडीवाली सोबत बोलून बोलून, त्यामुळे म्हटलं आता मला नारळ पाणी प्यायचंय. सो मी आता घेते नारळ पाणी. जास्त पाणी असतं ना त्याच्यात. स्ट्रॉ. एकदम साखरेसारखं गोड गोड पाणी, एकदम साखरेसारखं. माठ घेतला, आता माठ घ्यायचा आहे आम्हाला. माठ साडीच्या पिशवी ठेवा. त्याला कापून बघितला, कापून दाखवला. ऍक्च्युली आमच्या घरच्या माठात पाणीच गार आहे ना, त्यामुळे आम्हाला घ्यायचं आहे आता एक माठ. ते बी लाल कलरचा माठ. पैसे घ्या. पर्स मध्ये टाका. पुढे हात केला होता. माठ घ्यायचा आहे आम्हाला. ते गेले दादा माठाच्या दुकानात माठ बघायला. आवाज द्यायला लागले, भैया भैया किधर है, हमको माठ दो. रेड कलर. आणि लगेच मला बघितल्या बरोबर लगेच पळत आली. चष्मा बघून घाबरली काय बाबा तू? मम्मीने काय आणलं? मम्मीने आणलंय मुंगचरचं दुकान करून, दुसरं काय आणायचंय? बाया लय ऊन आहे ग. कटाळी बाई उन्हा. जायचं आवाज मागवा. मी म्हणते अख्ख्या उन्हाळ्यात, आज उन्हाळ्यात लग्न झालं पण 2-3 वर्ष झाले उन्हाळ्यात बाहेर नसेल निघलं. पहिल्यांदाच उन्हात बाहेर निघले. लय ऊन आहे बाई. नाजूक परी आहे ना तुझी मम्मी. बाजार घेतला मध्ये एवढा बघ, फ्लावर कुबू काय काय घेतलं बघ बरं. काय काय बाजार आणला. कुबू नाही, फुलावर, भाजीलाच काय नाही. उन्हाळा आहे, पाणी नाही. आहो भाजीपाला येणार कुठून? कशाला एवढा भाजीपाला 180 रुपयाचा आहे. आता लिंबू आणती का? लिंबू मारली. मारती लिंबू. टरबूज. मला लय भूक लागली बाबू, माहितीये का तुला? हे बघ टरबूज किती मोठा टरबूज आणला. टरबूज आणला. सेंद्रिय बरं काय घेऊ.
सेंद्रिय तुम्ही बघितला असेल सेंद्रिय काकडी अशी असते प्लेन है ना. काकडी बघितली काकडी कशी असते वरून दिशे मारून पशुदान नाही नाही भारी 70 रुपयाचा असं भारी माल आहे 80 रुपयाचा आहे. अगं बाया तुला गाठून आणीन मी गावातून आता. हे मामाचे 2 रेडीमेड ब्लाऊज आहेत बर का. हे आजी हे मा परकर आहे आणि आजीचा परकर माझा परकर आजीचे 2 परकर होते. अजून आजीची साडी वाव भारी कलर आणलाय ना मला. आणि आजीला मला सेम साडी आणली. तुम्हाला कोणता कलर आवडला एवढा. मला वाटलंच होतं मम्मीला हा कलर लय आवडेल म्हणून. तुम्हाला माहितीये का याच्यावरचा ब्लाऊज अशी बॉर्डर आहे असा कलरचा ब्लाऊज 1 नंबर कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये. लय भारी ब्लाऊज आहे हे बघा. केवढ्याची ब्लाऊज असा दिसतो ना भारी 850ची. आणि ती खालची सेमच आहे दोन्ही पण एकच भावाचे. नको मला काढू ब्लाऊजला पाठ करायचो ब्लाऊज नाही बघायचा नाही कसं मला माहिती निर्वाचा असत. हिरवा ब्लाऊज आणि सेम अशी बॉर्डर दाखवते ना. हे बघा हे ब्लाऊज आहे एवढा सुंदर दिसतो ना त्याच्यावरचा ब्लाऊज अप्रतिम. एवढा भारी वाटतं. काय आवडला कलर लावून छान गोऱ्या माणसावर काही भारी दिसते. आमच्यासारखे काळ्या माणसाला विचार करून घ्यावा लागतो कोणता रंग घ्यायचा कोणता रंग. पुरी टाकून आणली एखादी. मला काय माहिती बाई त्यांचं लय अवघड आहे. त्यांना आमची चॉईस नाही आवडत त्यामुळे मग आम्ही घाबरतो आणायला. बुक्का वशी घे त्यांच्याकडे पॅटर्न नाहीये ना आणून त्यांच्याकडे असेच सेम. त्यांना आवडतो का नाही काय माहित पण आवडत त्यांना कदाचित फोटो पाठवून मी त्यांना. आईची ही साडी आणि ही माझी साडी सेमच म्हणलं दोघीला सेम आणि दोघीला सेमच साड्या आणल्या. ही आवडली नाही ती आवडली नाही नको नाही का. त्यांनी एवढे पिशव्या कशाला दिल्यात काय माहिती. तुला काय आता इथं बाजार करायचा बघा काय पिशा द्यायचं त्यांनी दिल्यात त्यांना संपवायचे काय काय माहिती. बरोबर आहे. आणि ह्या दोन आणल्या माझ्यासाठी म्हणलं चला स्वस्त मस्त एवढ्या नाही 500 रुपयाला. नंगा मावशी चॉकलेट घ्यायला मुरुम सरळ घ्यायचं. अहो मरूमच कलर याच्यामधून ताईंनी कलर घेतलाय का तो कलर वेगळा नाही कलर वेगळा आहे ना आहे ना तोच कलर मला लांबळा होता बाई तो. डोके काय करते तू चॉकलेटी कलर आहे असा कलर आहे. मग तसाच पाहिजे होता मला तसा नाही भेटला तसा नव्हता. मग मग फुगे जाऊ बघतो. आणि हा कलर 2 घेतले पाहिजे ए जा करून खातो काय करतोय. लावतो लाव ना डोक्याला आता तुला लाव ना डोक्याला. नंदा काकीला त्यांची साडी जरा मला असं नाही का अशीच बरोबर अशी. डोळ्यात घाली ना मम्मी ते गोगल दे कोण गोगल तिच्याकडून. आता ब्लाऊज शिवायला टाकायला मला वाटलंच म्हणलं आईला ती साडी आवडते. आवडत मग टरबूज नाही खायचं का त्याची इच्छा नाही आता आपण जाऊन येऊन द्या आता. मला त्याला सरबत बिरबत नको काय मी चालले ठेवले आणि चालले आले नाही काय कॉन्ट्रास्ट आणखी बर्कर घेऊन आणि तुम्ही तो ट्रिचिबल प्रकार आणलाय मी बॉडी फिट असतो तो आलाय ते याच्यावर आणलाय साडी घेऊन यावर. तुमचे एक्सेल असेल ना मोठा करून 260 आहे घरी. नाही 160 आहे. जम्बो आहे तुमचे साईजवर असता इथे. हे बघा हा जम्बो दुकानात काम आलं पाहिजे ते टापा टापा गाड्या गेले दाड्या. 3 साड्या घ्यायला 50 साड्या पाहिल्यात. हे वैतागली पण नको ब्लाऊज भारी वैतागता येणारच ना. या साडीवर येतो साडीवर त्या नाही घालत असली याच्यावर आहे कॉन्ट्रास्ट आणि याच्यावर आहे गुलाबी. ते गुलाबी फुलांवर गुलाबी ब्लाऊज कसा तेवढ्याला बसले ते ऐकू 300-400 जास्त असं. इथं 500च आहे ते ब्लाऊज शिलाई नाही ना लागत. रेडीमेड कास्ट एवढे भारी होते म्हटलं माझी रेवा मोठी झाली ना मग घेईन तिच्यासाठी. एवढे सुंदर आता नवीनच आली ती डिझाईन लय भारी होती. आता ती बारक आहे आता काय तिला नाही. मी तर काय उचका पचके चालली लाटकी बहीण किती माझ्यासाठी काय आणलंय म्हणते ती. तिला आणले कपडे तिला नाही आणले मग हे म्हणले डुगीला आता नाही डुगीला नंतर घेईन तिला म्हणलं आपण तुम्ही म्हणलं आता साखर कुठे नाही जायचं म्हणलं